साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरिबाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज म्हणून त्यांचा धोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्त बाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठ्ठला विठ्ठला. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता प्राप्त असणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा महत्वाचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे आणि या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबारा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा विलक्षण आनंद या अभंगाद्वारे प्रतिपादन करतो. जो आनंद तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात त्या आनंदाचा विचार त्या काल्याचा विचार मर्यादित वेळेमध्ये जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्या कीर्तनाची वेळ 10 ते 12 होती पण ते काही जणांचे सोमवार आहेत काहीला उपवास आहे काहीला पोळी त्याच्यामध्ये थोडासा विलंब झाला उशिरा थोडी सेवा सुरू झाली पण असो मर्यादित वेळेमध्ये आपला सेवा करण्याचा विचार आहे. भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्या सर्व जणांना ही सेवा करायची फक्त आम्हालाच बुद्ध दिलेलं नाही. लाईट गेलेली असल्यामुळं कसं तुम्हालाही सगळ्याला नसली गेली तरी तुम्हाला भजन करायचंच आहे कारण परमार्थ हा कोणा टाळ ज्यांनी गळ्यामध्ये टाळ अडकवले त्यांच्या पुरता मर्यादित नाही. कीर्तनकार महाराज उभे आहेत फक्त त्यांनी सांगायचं बाजूच्यानी म्हणायचं एवढा मर्यादित परमार्थ नाही तर सगळ्यांनाच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्या नामस्मरणाचं फल त्या नामस्मरणाचं पुण्य आपल्याला या कालावधीमध्ये अधिक प्रमाणात मिळणार आहे. हा जो चालू असणारा उत्सव आहे तो ज्या पर्व काळावरती चालू आहे ते म्हणजे अधिक महिन्याचा पर्व काळ आहे आणि या महिन्यामध्ये जी साधना आपल्याकडून होणार आहे ती साधना बाकीच्या महिन्याच्या व्यतिरिक्त काही पटीनं जास्त फल देणारी आहे. त्याच्यामुळे याला म्हणतात अधिकस्य अधिकम फलम. जेवढी साधना केली त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुण्य मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात बँकेत पैसे ठेवल्याच्या नंतर व्याजदर आपल्याला जास्त मिळणार आहे. आणि या चालू महिन्यामध्ये जर साधना केली तर मग बाकीच्या महिन्यामध्ये मिळत नाही का व्याज मिळतं पण 6% मिळतं. या महिन्यामध्ये जर साधना केली तर 15% मिळतं 20% मिळतं. मला सांगा एवढं जर व्याजदर असेल तर माणसं गुंतवतात का नाही पैसे गुंतवतात का नाही पण त्याच्यामध्ये एक भीती आहे जास्तच व्याजदर जर एखादी बँक द्यायला लागली तर बुडून जाण्याची शक्यता असते. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे तीही काळजी घेणं गरजेचं आहे पण तसं बुडून जाण्याची भीती मात्र या अधिक महिन्यामध्ये नाही. इथं आपल्याला व्याज भरपूर मिळणार आहे. त्याच्यामुळे जेवढी साधना आता या उत्सवामध्ये आपल्या सर्वच जणांकडून ही साधना होत आलेली आहे. आपला जो सप्ताह हा आपला म्हणण्यामध्ये आमचाच धरतो आता कारण सप्ताह हा कौडगावकराचा नाही तो ठाकूरवाचा सप्ताह हा आणि आमच्या घरचा सप्ताह असल्यासारखंच सगळं वातावरण आहे. काय ते काकड्या भजनापासून जे आपले कार्यक्रम चालू झाले सुरुवातीच्या दिवसापासून आमचे दिगंबर बुवा असतील गुंडूदेव असतील आता दोघं गेले तरी पण ते गेल्यापासून सप्त्याचा प्राणच गेला की काय असं झालं. कारण या दोघा जणांनी जे वातावरण निर्माण केलं होतं काकड्याला सहसा उठत नाही कोणी उठतं का विष्णुबाज उठत नव्हते आज ते
याला ताकीद दिली, एक तर गाता भजनाला तरी वाजवा दिवसभर, नाही तर मग काकड्याला तरी वाजवा. काकड्याला न उठणारे, मी बी उठत नाही पण ते काकडा ऐकून उठायचो मी, बाहेर येऊन ऐकायचो इथे खिडकीमध्ये त्याच आली तेनच म्हणा, आणि फक्त आपण सगळ्यांना ते ऐकत राहावं. अशा प्रकारचं गोड काकडा भजन झालं. त्याच पद्धतीनं या काकडा भजनाला अजून एक सरसेपण म्हणजे आमच्या हरिभक्तीपरायण नारायण महाराज यांचं गाथा पारायण. बुवा करता एकदा टाळ्या वाजवा. या टाळ्या म्हणजे कौतुक आहे महाराज तुमचं. गाथा पारायण करणारी बरेच मंडळी आहेत, पण अशा पद्धतीचं पारायण मात्र करणारी कमी माणसं आहेत. बोटावर मोजणे इतके आहेत. आणि हे रत्न म्हणजे आमचं ठाकूरवाचं रत्न आहे. ही सगळी पारायणाची भूमिका मनापासून करणं, अंतःकरणापासून हे भगवत विषय प्रेम असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. सुंदर अशा प्रकारचं पारायण बुवांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं हरिपाठ असेल, कीर्तनाच्या सेवा तर झालेल्याच आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या ग्रामस्थ म्हणजे जी काही गावकरी मंडळी पंचक्रोशीतली, पंचक्रोशी हा शब्द महत्वाचा आहे. कालच ते प्रसाद महाराज म्हणले मला पंचक्रोशी हा शब्द घ्यावा लागेल. तसं पंचक्रोशीचं हे सहकारी आपल्या सगळ्यांना आमचे हरिभक्तीपरायण संदीप महाराज यायचं सगळ्यात जास्त निम्मा वाटा द्यायचाच आहे मला. ही सगळी लहान लहान लेकरं ही संस्था आणण्याचं काम एक बाजू तुम्ही धरली आणि एक बाजू या सगळ्यांना धरली. एकट्या आमच्या प्रकाश महाराज कौडगावकरांचं काम नाही, वाटतही नव्हतं एवढं होईल म्हणून. पण जसे आता मोठमोठे सत्य व्हायला लागलेत, त्या मोठ्या सत्याच्या तोडीला याच्या जीवनातला हाही एक मोठा जीव. कारण एवढा मोठा सप्ताह करणं पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये कमालीची गोष्ट आहे. आणि त्यात एवढे मोठे कलाकार उपस्थित राहणं, विकास महाराज असतील, आता ही सगळीच मंडळी, ही साधी गोष्ट नाही. दिगंबर बुवा येणं, हे देव येणं, हे नारायण बुवा, हे रत्न बोलवून येत नाही, पण याच्या आटीमुळे हे सगळे जण इथपर्यंत आले. हो, हे शामराव बाबू दोडगाव, हे क्षमपुरी गाव, मी आलतो तिथे, आलतो आपल्या परिसरात लय फिरलो तुमच्या. ते औंढ्यापासून ते जिंतूर पर्यंतचा रोड, ते आणखडी असेल, हे ते सगळं बऱ्याच गावाला येण्याचा योग आला. आपल्या सर्वांचं प्रेम हा सगळा समाज म्हणजे दुसरा कोणाचा नाही, आमचाच आहे, ठाकूरवाचा. त्याच्यामुळे हे प्रेमाचे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत. आणि आमच्या प्रकाश महाराजाचं विशेष म्हणजे असं, त्याचं अख्खंच्या अख्खं जीवन इथं ठाकूरवाच्या सेवेत गेलेलं आहे. अख्खं जीवन आतापर्यंतच. कालच त्यांचा वाढदिवस झाला. अधिक महिन्यात जन्माला आले का काय किंवा कालच लाईटी लावायच्या होत्या, ते दिवे ठरलं होतं वाटतं, दिवे लावायचे. मी वाट बघू लागलो कधी लागतात. त्यांनीच नको म्हटलं, आम्ही सगळं ठरवलं. योगही चांगला लागला 61च्या त्याच्या. आपल्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत अभिष्ट चिंतनाच्या. इथून पुढचाही काळ आपला ठाकूरबाच्या सेवेत जा. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना आपल्या अंतःकरणात येऊ नये. तन मन धनानं इथं सेवा करायची. कारण हे घरानं काही साधं घरानं नाहीये. वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर असतील, वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, वैकुंठवासी आपले नथुराम महाराज केहाळकर असतील, यांच्यासारख्या बड्या बड्या रत्नांनी, बड्या बड्या मंडळींनी आपलं सगळं जीवन या ठाकूरबाच्या सेवेत समर्पित. सामान्य परंपरा नाही आहे. तुम्ही ज्या वाड्यात बसलेला आहात, हा मतही काही सामान्य नाही. इथं याच महात्म्यांनी कीर्तन केलेत, रंगनाथ गुरुजींनी इथं सत्य केले. आता हे बुवांनी सगळं पाहिलेलं असणार आहे, मी तरी नव्हतो तेव्हा. मारुतराव महाराज असतील, या मंडळीने पकवाज वाजवा. आषाढीच्या वेळेस इथं जे नियम चालायचे आपले, सकाळ संध्याकाळ कीर्तन असतात. आणि सकाळच्या कीर्तनाला कोणीच नसायचं वाजवायला. मारुतराव महाराज स्वतः उभा राहायचे वाजवायला. हे सगळे नियम महाराजांनी पडू दिले नाही, सगळे चालू ठेवले. का? मारुताची सेवा कमी पडू द्यायला जमणार नाही. मारुतराव महाराजांचे शेवटचे शब्द असे, आता तुम्हाला विषय निघालाच म्हणून सांगतो. महाराज म्हटले, या जन्मामध्ये माझ्याकडून ठाकूरबाची सेवा तितकी झाली नाही, पण मला जर देवानं अजून एकदा जन्म दिला
तर मला मारवाड्याच्या घरात जन्माला यायचे म्हणजे का, कारण पैसा जास्त असते म्हणजे त्याच्यात. आणि मारवाड्याच्या घरात जन्माला येऊन पुन्हा एकदा मला ठाकूरवाची सेवा करायची, हे शब्द आहेत मारुतराव महाराजांचे. यांनी देह महाराज समर्पित करून टाकला आपल्या गुरुला. सुरुवातही गुरुच्या स्थानापासूनच झाली आणि मारुतराव महाराजाचा शेवटही इथं ठाकूरबाच्या वाड्यातच झाला. वैकुंठवाशी माझे आजोबा श्री गुरु भागवत महाराज ठाकूरबा यांच्या हातावर महाराजांनी देह ठेवला. तो दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे. ती मंडळी काही साधारण नाही. त्या खांबानं वेदांत ऐकलेला आहे, बऱ्याच महाराज लोकांची कीर्तन ऐकलेली, म्हणून ही जागा साधारण नाही. आणि या असणाऱ्या पवित्र जागेमध्ये भुवैकुंठ असणारं पंढरी क्षेत्र आहे. हो, सांगायचं झालं तर माहेर आहे. आणि कसं असतंय, सासरी आनंद असतंय का माहेरी आनंद असतंय? तुम्हाला काय कळायचं ते यायला कळलं असतं. तुम्ही का सासरला फक्त तोंडात कळायला गेलेले असणार आहे. सासरचं ना माहेरचं महत्व आमच्या महिला मंडळाला माहेरात आनंद आहे ना. सकाळी 6ला उठायची गरज नाही, 12ला उठलं तरी चालतं. सगळी कामं आई करत असते. तसं हे पंढरपूर म्हणजे आमच्या सगळ्या वारकऱ्याचं माहेर आहे महाराज, माहेर. हो, म्हणून महाराज सांगतात, पंढरी हे माझे माहेर साजनी. गुरुजीची चाले आता आमच्या संगीत मला माहिती आहे आनंदित राहत असले. हो, पण आपल्या या सगळ्या आनंदाचं, हे आनंदाचे जे क्षण आहे हे राहतात का कायम? सासरी गेल्या, आता गावाला गेल्या आहे का पुन्हा? म्हणून जेवढं माहेरामध्ये जितके दिवस आपल्याला राहता येईल तेवढे दिवस फुल आराम करायचा. आराम म्हणजे झोपा काढायच्यात का? इथला आराम या शब्दाचा अर्थ आहे साधना. काकड्याला बरीच मंडळी, मला नवल वाटत होता, आंघोळी करून येऊन बसायचे काकडा ऐकायला. हा आराम आहे. हा राम आहे म्हणावं लागेल मला, आराम नाही. अरे हाच राम आहे. विठाला विठाला. सगळ्या आनंदाचे क्षण टिपण्याचं काम आमचे युट्यूब चॅनल श्री विठ्ठल श्री कीर्तन युट्यूब चॅनल दुधगावला मी होते वाटते, तिथं होते ते कीर्तना करता. ही सगळी मंडळी ओळखी आपली घरात तिथे सगळी सुंदर अशा प्रकारचे. ती बी बुवा 4लाच उठू लागला सकाळी. नाही तर कोणता युट्यूब वाला उठत नाही ते शूटिंग वाले. पण परमार्थाची आवडही लागते तशी प्रत्येकाला. सगळ्या मंडळीला संस्कार आहेत परमार्थ. थोडस कमी रमी इकडे तिकडे होतच असतं. आता तर सगळं चांगलंच होईल असं असतंय का बुवा? कमी रमी होत असतं. कधी महाराज लोक येतात, कधी नाही देत, काही अडचणी येतात, कुणाचं काही झालं. पण तशाही परिस्थितीमध्ये सुंदर अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आता हे शेवटची आहुती आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? शेवटची आहुती. आता यज्ञ आपला यथासांग पद्धतीनं पार पडणार आहे. सुंदर अशा प्रकारची ही नियोजन आहे, आयोजन आहे. पाऊस पडला. पाऊस, हो, ती आहुती झाली कुठं? आता ही आहुती द्यायलो मी. पाऊस पडला. यज्ञ झाल्याच्या नंतर पाऊस पडत असतो हा नियम आहे. आता परवाच यज्ञ करून आलो. यज्ञ करायला पाऊस पडायला संगत झाला. आता त्या पद्धतीनं आपल्या यज्ञामध्ये ही शेवटची आहुती म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. सुंदर अशा प्रकारचं हे नियोजन आमच्या प्रकाश महाराजांनी गेल्या 5-6 महिन्यापासून चालू केलेलं होतं. तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित आहे सगळं. गोळा हिंडला दिलं, हिंडून सगळे लोक गोळा करणं, हे करणं, जोड लावणं सगळ्याचा. आणि या सगळ्या मंडळीने आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. त्यांना अन्नदान असेल, कारण या सगळ्या गोष्टी एकावर होत नाही. नुसतं भजन केलं होतं का? खायलाही लागतं. अन्नदानही तशाच पद्धतीने आणि भजनही तशाच पद्धतीने. थोडक्यात उत्कृष्ट अशा पद्धतीचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होता. आणि या अधिक महिन्याच्या पर्व काळावरती माझ्याकडे आलेली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा, तसं माझ्याकडं दुसऱ्या का तिसऱ्या दिवसाची सेवा दिली होती मला. पण ते कोणते तरी महाराज आले नाही, त्याच्यामुळे मला म्हणजे तुम्ही काल्याचं करा म्हणून पुन्हा एकदा माझ्याकडे हे काल्याचे कीर्तन आलेलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं
टाळकरी माळकरी सगळे आपल्या परिसरातले पंचकृषीतली महत्वाचं आहे. आणि हे सगळे मंडळी आपली विद्यार्थी मंडळी असतील. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला थोड्याच वेळामध्ये सेवा पूर्ण करायची, कारण तुम्हाला सगळ्याला पुन्हा गावाकडे पोहोचायचंय. तसं हे लवकरच घेतलं असतं तर बरं झालं असतं. दिंडी काल जर घेतली असती आपण, आज कीर्तन 8 ते 10 झालं असतं तर 12 वाजेपर्यंत तुम्ही निघाली असतो. नाही मग सकाळी करून घ्यायचं ना स्वयंपाक. नाही मला तुमच्यासाठी म्हणायला, मला बाकी काय नाही म्हणायचं. तुम्ही व्यवस्थित तिथं अंधार पडायच्या आधी पोहोचा घरी, एवढंच म्हणलं, बाकी काही नाही. कारण कसं आहे, अंधाराचा प्रवास अवघड असते जरा. असो, आपली हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये बाकीच्या कीर्तनासारखं या काल्याचं कीर्तन नाही. म्हणजे बाकीच्या कीर्तनाचं काय, बाकीच्या कीर्तनामध्ये कुठलाही विषय कशाही पद्धतीनं आपल्याला त्याचा अवलंब करता येतो, घेता येतो, किती लांबवता येतो. किती म्हणजे काही सांगायला जमत नाही. ते योग्य ते सांगावं लागतं. आणि आपण सर्व जाणकार मंडळी आहात. आजकाल काही सांगायलेत कीर्तन आणि काही ऐकायलेत म्हणून सांगायलेत काही. पण सांगावं काय, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. तसं हे काल्याचं कीर्तन आहे. पण मुळात काला म्हणजे काय, काला कशाला म्हटलं जातं ऐका. दोन वस्तूचं मिश्रण एकत्रित केलं जातं त्यावेळेस त्याला काला असं म्हणा. कोणत्या दोन वस्तू आहेत, त्याच्यामध्ये एक दही आहे आणि दुसरं लाही आहे. मग बाजारामध्ये जे दही आणि लाही आपल्याला विकत मिळतं, त्या जर दोन गोष्टी एकत्रित केल्या तर त्याला काला म्हणायचं का. हा व्यावहारिक दृष्टीनं केलेला काला आहे, दही लाही विकत आणणे आणि एकत्रित करणे. पण एवढा मर्यादित अर्थ या काल्याचा नाहीये. काला हा शब्द जरी दिसण्याकरता लहान असला तरी मात्र याचा अर्थ फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये असे बरेचसे शब्द आहेत. त्याच्यात पहिला शब्द सांगतो तुम्हाला, संत. अक्षर दोनच आहे, पण संत नावाचा महिमा जर आपल्याला सांगायचा झाला तर माणसाचं आयुष्य कमी पडतं, एवढा महिमा थोर आहे. दुसरा एक शब्द सांगतो तुम्हाला, भक्ती. भक्तीची व्याख्या करत असताना हजारो ग्रंथाची निर्मिती झाली. माणसांचे आयुष्य संपली कितीतरी. अरे देवर्षी नारदांनी 84 सूत्र लिहिले, मधुसूदन सरस्वतीने मोठमोठाले खंड लिहिलेत फक्त भक्तीचा विचार सांगण्याकरता. पण नुसतं भक्ती दोनच शब्द आहेत, दोनच अक्षर आहेत, पण त्याच्याकरता एवढ्या ग्रंथाची निर्मिती झाली ना. तसं हा जो असणारा काला नावाचा शब्द आहे, दिसण्याकरता जरी लहान असला तरी असण्याकरता फार मोठा आहे. आपल्याकडे म्हण आहे बघा, मूर्ती लहान कीर्ती, तशातलाच काहीसा प्रकार आहे. काय प्रकार आहे हा काला म्हणजे नेमकं काय, तर काल्याचा विचार करत असताना दही नावाचं तत्व हे वेगळं आहे आणि लाही नावाचं तत्व वेगळं आहे. मग लाही म्हणजे कोणती, तर लाही या शब्दाचा अर्थ आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं या शरीरालाच म्हटलं जातं लाही. याला काय म्हणतात, ही लाही आहे. आणि ही लाही आपल्याला तयार करायची परमार्थ करता. ही तयार तशी भेटत नाही, ती साळ असते पहा, त्याला असं तापवावं लागतं आणि तापवल्याच्या नंतर ते आतून असं उमलतं आणि मग त्याचं हे तयार होतं मुरमुरा. बरोबर आहे, हे तयार होती ना लाही, नंतर तयार होती. तसं आपल्याला ही लाही कच्ची आहे आणि कच्ची असणारी लाही आपल्याला तापवायची. तापवायची कशानं, ते का गॅस लावायचा का त्याला का जाळ लावायचा का उन्हात बसायचा. आता तापवायचं म्हणजे काय, अरे बऱ्याच महाराज संसार करू करून लोक दपलेत. तुम्हाला काय वाटतं, माणसं उगाच आलेत सप्त्याला, घरचं सण महिना म्हणजे जाऊन येऊ जरा काहीतरी सप्त्या. अशीही काही माणसं आहेत का, संसाराच्या तापे. मी नाही सांगत, महाराजांचं प्रमाण आहे, तापलो मी देवा करिता या सेवा, कुटुंबाची सेवा करत असताना आपलं अंतःकरण तप्त. त्याच्यामुळे काय केलं, मनवुनी तुझे आठविले पाय. म्हणून संसारानं तप्त झालेली माणसं सुद्धा पंढरपूरला येतात. काही नुसते अधिक महिन्याचं दर्शनच घ्यायला येत नाहीत, काही जण रुसूनही येतात. कारण का, आम्हाला कळतं ती चेहरा पाहिलं की लगेच. तुम्हाला कळतं का नाही, जेवण झालंय का नाही, काय खाल्लं का नाही, चेहरा बघून तसं आम्हाला कळतंय गावाकडून खुशीनं आलंय का रुसून आलंय. कारण दर्शन झाल्यावर बी जात नाही ते, त्यामुळे समजून जावं हे रुसूनच आलेलं आहे.
संसाराच्या तापे कुठवर चालायचं म्हणले महाराज. घे इसके तोड दावे, घे इसके तोड दावे, कवरक चालायचं. द्या म्हणले सोडून जाऊ आपलं कुठेतरी पंढरपुराला. सुरूच केली ते न सप्ते. एकदा द्वारकेला करायचा, एकदा पंढरपूरला करायचा, एकदा आळंदीला करायचा. चालायचं म्हणले त्याच्या सोबत टेम्पो फुकट व्यवस्था आहे म्हणून याय जायची. बघा बरं तुम्हाला आहे का काहीतरी काम. तेल आधी कशामुळे झाले, तेला एक फुकट तिकीट झाले, महिला मंडळाला आणि माणसाला बी फुकटच झाले. 70च्या पुढच्या पंचायतच पडली माणसाची. पैसे कसे घ्या. त्याच्यामुळे आमच्या परकाश महाराजांना काय केलं म्हणजे तू दुसरं काहीच करू नको म्हणजे तू फक्त याला नेऊन सोडून इथं घेऊन ये. त्याच्यामुळे हे सगळे जण इथं आलेले आहात आपण सर्वजण. काय सांगू लागलो मी, कुठवर चालायचं हे सगळं प्रपंच सोडून परमार्थात आली माणसं. आणि इथं आल्यावर नुसता परमार्थ करत नाही, प्रपंचच करतात. तुम्हाला काय वाटतं ही सगळी जण इथंच होते भजनाला. काही जण बाजाराला हिंडू लागले का, कारण परमार्थात येऊन हा प्रपंच आहे. अरे घरी असताना सगळं ठीक आहे ना, ते झालं ना त्या दिवशी सगळं. इथं बांगड्या घोंगड्या घेण्यातच गरकेत माणसं. घेण्याबद्दल ना नाही आहे. ज्ञानेश्वरी घ्यावी, गाथाही घ्यावा, श्रीमद भागवत महापुराणही न्यावं आणि त्याचं वाचन करावं. या सगळ्या गोष्टी कराव्यात पण आपल्याकडून होत नाहीत. हा परमार्थातला प्रपंच आहे. एक जण निघाला असं तपश्चर्या करायला वनात. वनी जाऊनी वनिता चिंतीसी, ज्ञानोबा सांगतात. वनात गेलं तपश्चर्या करण्याकरता, ध्यान लावलं, डोळे लावले. त्याला बाईच आठवायची. काय झालं कोणास ठाऊक. वनिता चिंतीसी, घर बांधले डोंगरी. त्यानं तिथं घरच बांधलं आणि विषया हिंडे दारोदारी. अशा प्रकारची स्थिती आहे. एक जणांना काय झालं, पाळणाच आणला. पाळणा इथं आल्यावर पंढरपुरात त्याला म्हणलं बाबा वारकऱ्यासारखा वारकरी तू. महिनावारीचा पाळणा कशाला आणला. ते म्हणलं महाराज तो मला नाही कळायचं ते. आता बाबा म्हणलं ह्याच्यात काय न कळायसारखं. नाही म्हणलं कसं आहे, एकदा देवाच्या दारातून पाळणा घरला नेला वर्षाला हालत राहते म्हणलं. हो आता हे परमार्थ आहे का प्रपंच काय, याला काय म्हणायचं. हा परमार्थातला प्रपंच आहे आणि याच्यामुळे माणसं तपले तर बरेच. अजूनही गरम व्हायले का नाही, ही एक तपणच आहे. पण हे तपणं इथं अभिप्रेत नाही. परमार्थातलं तपणं म्हणजे काय, इथं तप करायचंय. तप कोणतं करायचंय, शारीरिक, वाचिक, मानसिक तीनही प्रकारच्या तपानं आपल्याला हिलाही तप्त करायची. म्हणजे आतून अशी उमलते, ही तयार होती लाही. आता पाऊस चालू आहे, आमच्या ज्ञानोबाराचा सोहळा आलाच जवळ. पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, काहीही येऊ, आमचे सगळे वारकरी मंडळी नियमानं निष्ठेनं चालतात. कशाला भेटतात का. आणि आम्ही बी चलतो. आता तिथं सासवडला मागच्या वेळेस झालं बघा 2-3 वेळाला इतका पाऊस गुडघ्यापर्यंत पाणी होतं. आळंदीहून निघालो सासवड पर्यंत, जेजुरीपर्यंत एवढा मोठा पाऊस असला तरी सुद्धा सगळी वारकरी आमच्या छत्र्या अशा उलट्या झाल्या, उलट्या मोडून गेल्या. तसेच दिवसभर आम्ही सगळे पावसात. धोत्रा असे वर होते आमचे सगळे गुडघ्यापर्यंत. पण त्याच्यातही वारी नाही पडू द्यायची. नाही बसायचं गाडीत, नाही बसायचं. फक्त चलत राहायचं, फक्त चलत राहायचं. जेजुरीला तर एवढा असा बेडच झाला होता चिखलाचा. त्या दिवशी तळावर कीर्तनाला कोणीच नाही बुवा. आम्ही रोज तळावर जातो कीर्तनाला, दिवसभर चालायचं आणि कीर्तनालाही उभं राहायचं. तर एवढा बेड होता असा, पाय जर टाकला तर उचलतच नव्हता लवकर. आणि तेवढं अंतर पार करून कीर्तनाला जायचं. एक वारकरी चालू लागलं, ते फसलं मध्ये असं चिखला. आता पाय टाकायला काढावं तर लागल. काढायला गेलं ते निघत ना ते पडलं चिखलात तिथंच. एवढी परिस्थिती अशी आहे. पण तशाही परिस्थितीमध्ये आमचे वारकरी वारी सुटू देत नाहीत महाराज. कितीही थकलेला असू द्या हो, पण त्याचा थकवा सगळा निघून जातो का. त्याचं प्रमाण आहे एक. तुकोबाराय सांगतात, चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे. आता अन्वय कसा, गावोनिया जाता वाटे म्हणजे गात गात जर आपण वाटणं चालत राहिलो तर चालिले न वाटे. तर चालल्यासारखंच आपल्याला वाटत नाही.
एवढा अलौकिक असणारा सोहळा ज्ञानोबारायची संगती, आणि याच्यामध्ये आपल्याकडून तप घडल्या जातं. घरी जरी आपल्याकडून तप होत नसलं तरी ज्ञानोबारायच्या सोहळ्यात या, आपोआप तप होतं. एकदा का हे तप झालं का मग ही लाही अशी तप्त होते. म्हणून याला म्हणतात ज्ञानाची लाही, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. थोडं कमी करायला बरं याला, कुठे गेली ती? ही ज्ञानाची लाही आहे. ही लाही तयार झाली की याच्यामध्ये प्रेमाचं नामाचं दही टाकावं लागतं. आणि एकदा काय हे सगळं दही त्याच्यामध्ये पडलं गेलं, प्रेमही तितकंच दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. सहसा आपण कोणावर प्रेम करत नाही. कळतंय ना तुम्हाला काय म्हणतोय मी? थोडा बेस द्यायला. आपण सहसा कोणावरही प्रेम करत नाही, पण आपल्यावर जेवढं प्रेम आपण करतो तेवढं दुसऱ्यावर कधीच करत नाही. विठाला विठाला. उपनिषदामध्ये आलेलं वचन आहे, नवारे पत्युक कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. माणूस जेवढा स्वतःवरती प्रेम करतो तेवढं दुसऱ्यावर कधीच करत नाही. ही खासियत आहे माणसाची. म्हणून माणूस हा स्वार्थी प्राणी आहे. कसा आहे? कसा आहे? स्वार्थी आहे. हो, तुम्हाला वाटेल महाराज असं का म्हणतात? अरे हेच खरं आहे, हेच खरं आहे. आपलं आपल्या स्वकीयावर जे प्रेम आहे हे प्रेम नाही, प्रेमाच्या पोटात लपलेला स्वार्थ आहे. विठाला विठाला. म्हणून हा स्वार्थी असणारा मनुष्य आहे, कोणावर नाही प्रेम करत. आता ती एक सासा सुनाचं सांगितलं जातं पहा, महाराजांनी दिलेला दृष्टांत आहे. त्या दोघी सासा सुनाचं कधी जमलं नाही, कधीच. आणि एके दिवशी ती सासू मिली आणि सून तिच्या अंगावर पडून पडून रडायला लागली. असा हात टाकायची तिच्या अंगावर कमरवून रडायची मोठ्यानं. आता का ती रडून दाखवू काय? तुम्हाला नवल वाटल, मुंबईला एक माणसाचा व्यवसायच आहे रडायचा. हो, 500 रुपये त्याला द्यायची, ती रडता आपल्यासाठी. असे गावामध्ये बिना पैसे देताच रडायला येतात बाया समजा. हो, पण हे जे रडणं आहे तिचं, ते कशासाठी आहे? सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. स्वराला प्रॉब्लेम करायली ती, मला जरा बंदच करा ते. तिकून बटन दाबा त्याचं, चालू स्वर जाते, बाकी काही नाही. अशा प्रकारचं स्वार्थी जीवन आहे. आणि हा स्वार्थ ज्या वेळेस आपल्या अंतःकरणातून निघून जाईल, निस्वार्थ जीवन होईल, त्या दिवशी प्रेमाचं दही तयार आहे. आणि हे प्रेमाचं दही आणि ज्ञानाची लाही ज्या वेळेस एकत्रित येते त्यावेळेस जीवनाचा खरा काला सिद्ध होतो. आणि हा काला खाण्याकरता आपल्याला हा पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये सर्व जणांना प्राप्त झालाय आमच्या प्रकाश महाराजामुळं. हो, नाही तर कुणी येऊ शकतच नव्हतं महाराज इथं. तुमच्या सगळ्यांना हा काल्याचा प्रसाद म्हणजे काही साधारण प्रसाद नाही आहे. काला काला म्हणजे जीवाचं न शिवाचं ऐक्य आहे. आणि तो इतरत्र कुठेही बसून आपल्याला प्राप्त होणारा नाही. गावाकडे बसून काला नाही मिळणार, मग काय करायचंय? बरं, इथं बाहेर मठाच्या बाहेरही राहून काला नाही मिळणार, त्याच्याकरता इथं यावं लागतं. कुठं? एका ठिकाणावर यावं लागतं. महाराज सांगतात, एके ठाई काला, 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 काला काला, एके ठाई काला, एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, नामाचे चिंतन, नामाचे चिंतन,
भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. कुणाला एकाला? भाविकाला. कोणत्या? एके ठाई झालेल्या भाविकाला काला आहे. इथला हा जो एक शब्द आहे तो संख्यावाचक नाही, स्वरूपवाचक आहे. एक म्हणजे काय? एक या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नास्ति किंचन. एक असणाऱ्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर बसून आम्ही सगळेजण जेवण करतो. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई काला, असं येते. तिथला जो एके शब्द आहे ना तो इकडे घ्यावा लागतो. एके ठाई काला. एके ठाई होणं म्हणजे एकाग्र होणं आहे. एका ठिकाणावर येऊन भगवंताचं केलेलं नामस्मरण आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो. एके ठाई होणं या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान संपन्न होणं आहे. आणि भाविकाला म्हणजे, भाविकाला या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानानंतरची भक्ती. कारण मी आरंभालाच बोलून गेलो आपल्याला, अभंगात काय सांगितलंय? ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीच्या विलक्षण आनंदाचा उपभोग सांगितला आहे. ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणजे काय? एके ठाई होणं म्हणजे ज्ञान आहे आणि भाविक असणं ही भक्ती आहे. विठाला विठाला. ज्ञानही लागतं आणि भक्तीही लागते. नुसतं ज्ञान असून देवाची प्राप्ती नाही, नुसती भक्ती असून त्याच्यातली मौज नाही. कारण भक्तीशिवाय असणारं ज्ञान आंधळ आहे आणि ज्ञानाशिवाय असणारी भक्ती पांगळी आहे. हे असं संबंध आहे याच्यातला. त्याच्यामुळं क्रॉस कनेक्शन आहे. ज्ञानही लागतं आणि भक्तीही लागते. नुसत्या ज्ञानी माणसाला परमार्थातला आनंद उपभोगता येत नाही, लक्षात घ्या. पण भक्तीमध्ये मात्र आनंद उपभोगता येतो. भक्ती म्हणजे काय? भाविक म्हणजे काय? अरे भाव असणं याला भाविक म्हणा. बरं, भाव नाही असा मनुष्य तरी आपल्याला सापडेल का? याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही असा माणूसच आपल्याला जगात सापडायचा नाही. महाराज सांगतात, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील अंजाले असती केवळ माझ्या ठाई. स्वभावता भजनशील. भजनशील प्रत्येकाच्या अंतःकरणात भाव आहे. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये जर मुख्य काही असेल तर त्याचं नाव आहे भाव. इकडे काय पाहिजे? सध्या भाव जरा जास्तच झालाय ना. कुणाचा? महाराज लोकांचा, कथाकाराचा, परमार्थ करणाऱ्याचा. हा भाव कोणता आहे? हो, इथं मुख्य भावच पाहिजे महाराज. भाव ज्याचे गाठी आणि त्यासी लाभ उठा उठी. भाव असल्याशिवाय इकडे किंमत नाही महाराज. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. सुभाषितकार सांगतात, कलया नरेंद्रम. राजाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याजवळ कला पाहिजे. कलया नरेंद्रम. नरेंद्रम म्हणजे मोदी का? हो, नरेंद्र या शब्दाचा अर्थ आहे सगळ्याचा राजा. राजाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कला असावी लागते. कलया नरेंद्रम धनेन कांता. आपल्या बायकोला जर खुश ठेवायचं असेल तर काय लागत आहे? पैसा लागतो, धन लागतं, सोनं लागतं. धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूवर मात करायची असेल तर कपट करावं लागतं. सत्येन मित्रम. मैत्री टिकवायची असेल तर त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी लागते, सत्यता असावी. सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम. ज्ञान मिळवण्याकरता चप्पी करून जमत नाही, त्याच्याकरता शिकावंच लागतं. या ज्या गोष्टी अपरिहार्य आहेत त्याच पद्धतीनं देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता एकच लागतं, तो म्हणजे भाव.
बळे आकळे भाव बळे आकळे भाव बळे आकळे एरवी ना कळे एरवी ना कळे एरवी ना कळे भाव बळे आकळे करतळी आवळे तैसा हारी करतळी आवळे तैसा हारी करतळी आवळे तैसा हारी करतळी आवळे तैसा हारी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना भावबळी आकळी रवी नाकळी एरवी ही कोणत्या भावानं आकळणं न जाणारा परमात्मा भावानं आकळता येतो म्हणून भाव मुख्य आहे आणि भावानं कसं आकळायचं महाराजांचं एक प्रमाण आहे त्याच्याकरता नाथ महाराजाचं जेथे करिता ती गोपाळ काला हरिनामी तयाचा गलबला देव भावाचा भुकेला मिळाले संत मदनारी तो हरियाला तयाची आलो भालोभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा देव का हो विटेवरी उभा देव का विटेवरी उभा उभा का विटेवरी उभा म्हणून भाव पाहिजे देव भावाचा भुकेला त्याला आधी ज्ञानसंपन्नताही त्याच्या ठिकाणी लागते त्याच्याशिवाय काला नाही यालाच ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती म्हणतात कसं त्याच्याकरता एक उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्तीचा आनंद कसा आहे हे बघा साधं उदाहरण देतो मी एखादं लेकरू रडत असतं आणि ते लहान लेकरू रडत असल्याच्या नंतर काय झालं बाबा काय नाही मला भूक लागली काय पाहिजे मला बिस्किट पाहिजे त्याची आई ती बिस्किट आणते मग हे घे पुन्हा रडायला लागतं आता काय झालं नाही मला 2 बिस्किटं पाहिजेत म्हणला आई विचार करते आता जर 2 खाल्ले तर पुन्हा काय खायला अजून प्रसाद राहिला ना अजून खायचा तेही खाल्ला पाहिजे मग तिनं काय युक्ती केली एकच बिस्किट असं मधून तोडलं किती झाले हे बघ म्हणली 2 झाले 2 बिस्किट दिसल्यानंतर मुलाला एवढा आनंद झाला त्याला घेणं देणं नाही एकाचे 2 केलेत ते त्याला फक्त दिसायला 2 दिसतात एवढंच मात्र मान्य आहे त्याच्यातच ते आनंदी आहे तसंच इकडं आपलं आपण आणि देव आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही पण भक्ती करत असताना जसं बिस्किटाचा तुकडा झालाय तसं त्याच्यातून वेगळा तुकडा होऊन आपल्याला ही भक्ती करायची आणि त्या केलेल्या भक्तीमध्ये भक्त्यार्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम अशा प्रकारचं सुंदर भक्तीचा आनंद आहे तो कुठं मिळणार आहे एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला मग हा काला मिळण्याकरता नेमकं करावं काय लागतं महाराज सांगतात आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई आपलं प्रत्येक जणावर डाव आलाय कोणता या इंद्रियाला सावरण्याचा डाव आहे प्रत्येकावर आहे धावे वळत्या मागे गाई बरं इंद्रिय आवरत असताना कसे आवरले पाहिजे आपण त्यांच्या ताब्यात पाहिजे का इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे कसं पाहिजे हा इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे ना धावे वळत्या मागे गाई वळणाऱ्याच्या पाठीमागं असावं हे सगळं याच्या ताब्यात असलं पाहिजे हे सगळं पण एवढंच ते राहणं साहजिक सहज सोपं नाही ज्ञानोबाराय सांगतात भगवान गीतेमध्ये वर्णन करतात यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियानी प्रमाथीनी हरति प्रसभं मनाः एरवी तरी अर्जुना हे आयानयेची साधना
जे राहटता ती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी जे मन ते सदा मुठी धरून याती तेही किजती कासाविसी या इंद्रियाची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञा ते विवसी भुलवी पा. एवढं अवघड जातं महाराज हे इंद्रिय आवरणं. किती अवघड आहे. ज्ञानोबाराय सांगतात वमिलियांना लाळन गोटे रसना कांगन सुया लिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवराण करवे वस्ती जेवे धडधडीत लोहरसी उडी न घालवे जैसी कान करवे बुशी अजगराचे अर्जुना तेने पाळे जयाशी विषय वार्ता नावडे नेदीच काही तोंडे इंद्रियाचे निजाव. याच्या उपर ज्ञानोबाराय अजून सांगतात काय सार साई विघडविता होय ओ आहुनी वत्स काढिता का भणंग दवडिता भाणियावरून. एवढं दुःख आहे. पण हे दुःख किती दुःख होतं एवढ्या पुरतं मर्यादित नाही. पै माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक अन होय का उदक तुटता मिना. ज्ञानोबाराय सडता दृष्टांत देतात. बरेच दिवस झाला वांझ वांझ म्हणून डांगोरा झाला आणि वयाच्या शेवटी शेवटी त्या मातेला एक मुलगा झाला. ज्ञानोबाराय सांगतात वयशेची शेवटी एकची विये वांझोटी. मुलगा झाला. एवढं प्रेम कारण उशिरा झालं होतं शेंडेफळ आणि मग ते त्याच्यावर एवढं प्रेम होतं एवढं प्रेम होतं सारखं कुठेही सोबतच असायचं. पण एके दिवशी घटना अशी घडली काळाचा घाला बसला त्या लेकरावर. मुलगा मेला. आधीच उशिरा झालेला आणि त्याच्यात काळ घेऊन गेला. किती दुःख आहे हो त्या आईला. पण ज्ञानोबाराय सांगतात हे दुःख कालांतरानं कमी होतं. 10-20 वर्षाच्या कालावधीच्या नंतर आई विसरून जाते हे दुःख. पण साधकाला विषय आवरत असताना जे दुःख होतं ते याच्याही पुढचं आहे. होय का उदक तुटता मीना. किती दुःख आहे. याची तीव्रता एवढी आहे. पाण्यातल्या मासोळीला जर पाण्यातून बाहेर काढलं तर जेवढी तडफडती तसं या साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना इतकं तडफडतं महाराज. आणि नुसते आज्ञाला नाही ज्ञानी मनुष्याला सुद्धा विद्वांसमपि करशती. हो तो जैमिनीचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. मी जास्त सांगून वेळ घेत नाही. असे असणारे जाबाल इंद्रिय आवरायचे. गोपाळ म्हणायला लागले आम्ही आवरतो पण एकच आवरत नाही. तुका म्हणे तू राख रे मनेरी आणि मग त्या इरी आम्ही जाणू. बाकी आम्ही आवरतो म्हणले एक मनेरी गायवळ. का कारण बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. एवढी चपळ आहे चंचळ आहे. कारण चंचळ वेगळं आहे आणि चपळ वेगळं आहे. दोन्ही शब्दाचे अर्थ लक्षात घ्या. चपळ कशाला म्हणतात. एखादं काम करायला लागला लगबगीनं काम पूर्ण केलं आणि दुसऱ्या कामाच्या पाठीमागं लागला याला म्हणतात चपळ. आणि चंचल कशाला म्हणायचं. एकदा गाथा पारायणा बसला तिथून उठला पलीकडे पोहे झालेत का नाही तिकडे जाऊन खाल्ली तिकून पुन्हा जरासं फिरून येऊ म्हणलं याला काय म्हणायचं. याला म्हणायचं चंचल. तसं मन चपळही आहे आणि चंचलही आहे. म्हणून बहुत चंचळ चपळ. काय काय करीतो या मना परिणाईके खडाळ्याच्या नारायणा. अरे ते ऐकतच नाही त्याला काय करा. म्हणून ती भगवान नारायणाला केलेली प्रार्थना आहे. त्या विद्यारण्य मुनींनी पंचदशीमध्ये वर्णन केलंय. अप्यब्धिपानान महतस्वमेरोन्मूलनादपि अपि वन्यशना साधो विषमश्चित्त निग्रह. अरे काही करता येईल पण काय चित्ताचा निग्रह करणं फार अवघड आहे. पण मग
देवानं सांगितलं काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. मग तिची साथ संगत एकदा का लाभली का मग इंद्रिय संसारातले आपल्याला काढायचेत आणि परमात्म्याच्या चरणाला लावायचे. हे कसे लागल्या जातात? सहज लागल्या जात नाहीत. त्याच्याकरता काहीतरी करावं लागतं. बघा, विषयाची दुःख रूपात जर कळाली तर आपली इंद्रिय विषय भोगण्याचं सोडतात आणि बाजूला परावृत्त होतात. एक, विषयाचं मिथ्यात्व कळालं की इंद्रिय विषयापासून बाजूला होतात आणि परमात्मा चरणाशी रथ होतात. आता ते कसे होतात तेवढं सांगत बसत नाही, वेळ नाही आपल्याकडं. परमात्म्याच्या चरणाशीच काय एकरूप होतात त्याचं कारण आहे, कारण त्यांना तिथं रथ होण्याशिवाय दुसरा चांगला रस्ताच नाही महाराज. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. मला सांगा, बाकीची कामं करणं वेगळं आहे आणि ज्या क्षणाला आपण भगवान पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवतो, कसं वाटतंय हो? कसं वाटतंय? समाधान वाटतं ना, आनंद वाटतो ना. जर एका क्षणामध्ये एवढा आनंद मिळत असेल तर आपलं चित्त 24 तास जर त्या चरणावरती जर आपण केलं तर का नाही सुख मिळायचं आपल्याला. आणि त्याच्यासाठीच हा परमार्थ करायचा आहे. ज्ञानोबराय सांगतात, सुमन सुगंधुरे भ्रमरा परिमळ विदग्धुरे भ्रमरा, रुनु जुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. ज्ञानोबराय सांगतात, हा भुंगा कुठला आहे? हा भ्रमर म्हणजे मन रूपी भ्रमर आहे. या मन रूपी भ्रमराला ज्ञानोबराय सांगतात, इतरत्र फिरू नको. सांडी तू अवगुनु रे भ्रमरा, फक्त परमात्मा चरणाजवळ जे काही आहे तिथं जाऊन वास कर, तिथला रस सेवन कर. भ्रमर हे कमल निकोसे, गुंतला भ्रमर कमल आदरे अमोदास, आदरे अमोदास सेवितले गुंतला भ्रमर कमलनी, गुंतला भ्रमर कमलनी, लागता ध्यान कैसे राम नाम, लागता मन होत से मन राम नामे, गुंतला भ्रमर कमलनी कोसे, गुंतला भ्रमर कमलनी. हे वेगळे पण असं उमटून पडतंय माणसाचं गुणावरून. गुंतला भ्रमर कमलनी को, कमलनी कोसी. ते अवघडच आहे त्याच्या चाली. जरा पारायणात बी ते म्हणल्या नाहीत चाली. मी म्हणलं त्याला काल, तुम्ही का म्हणत नाही? म्हणले मागत नाही कोणी म्हणणार. ते जमलंही पाहिजे तसं. असं गुंतला भ्रमर, भ्रमर इकडंच गुतलाय संसारात. कुठं? आडगावला, दौडगावला, चिंचोलीला, उकळीला, पिंगळीला, अजून कौडगाव, सोन्ना, दुधगाव, असे इकडंच गुतले तर भ्रमर. गुंतला भ्रमर, ते गुतलेलं तिथून काढावं लागत आणि त्याला योग्य तो रस ते कण सेवायला दिले ना, ते परागकण. ते परागकण आमच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ आहे. मग एकदा का त्या मनाला तिथं जाऊन लावून ठेवलं का जागा सोडत नाही. तुझे चरण देखलिया,
भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. म्हणून आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. बर डावही आला ना आपण सावरलाही. आणि सावरल्याच्या नंतर यांनी केलं काय? या गोपाळांनी केलेलं जे साधन आहे तुकोबाराय म्हणतात करीती नामाचे चिंतन आणि गडी कान्होबाचे ध्यान. परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढे तल्लीन आहेत की देव महाराज यायला सोडतच नाही कुठल्याही परिस्थितीत. कसलीही परिस्थिती येऊ देव कायम यांच्या सोबत असतो. का? कारण त्यांचं नाम घेत असतात ते. हिंदीमध्ये असं एक वाक्य आहे, नाम लेते ही नामी के साथ नामी का प्राकट्य होता है. तुम्ही एकदा का विठ्ठलाचं विठ्ठल म्हणून नाव घेतलं रे घेतलं का पुढच्या क्षणाला तुमच्या समोर विठ्ठल उभाच आहे. फक्त दुर्दैव आपलं असं आहे आपल्या या डोळ्याला दिसत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. विठ्ठल म्हणल्याबरोबर त्याचं काम आहे पुढे हजर होण्याचं. पण दृष्टी आले पडळ मोतीबिंदू झालाय आपल्या डोळ्याला दिसत नाही ना तो परमात्मा. तो परमात्मा दिसला पाहिजे. विठाला विठा कोणालाच दिसत नाही का? दिसतो. आमच्या संत महात्म्यांच्या घरची कामं केलीत त्यानं. आपण नेहमीच ऐकतो. जरा दुसरं एक वेगळं सांगतो काहीतरी. वृंदावनमध्ये एक साधू महात्मा फिरत राहायचे. आणि फिरत असताना कोणीतरी विचारलं बाबा कोण आहेत ते, कोणते महाराज आहेत, कोणते साधू आहेत. तर त्या बाजूच्या लोकांनी सांगायचं ते जज साहेब आहेत. कोण आहेत? जज साहेब चाललेत. आता जज साहेब चाललेले आहेत असं म्हटल्याच्या नंतर एक जणांनी विचारलं का हो जज साहेब असं का म्हणता? अंगावर तर साधूचे कपडे आहेत आणि जज. त्यावेळेस एक अद्भुत आश्चर्यकारक अशी गोष्ट तिथं कळाली. काय? अहो म्हणली याच्या अगोदर ते जजच होते. मग साधूचा वेश इकडे धारण करून आलेत, परमार्थ करण्याकरता वृंदावनामध्ये थांबलेले आहेत. काय कारण आहे याचं? त्याचं कारण आहे म्हटली याच्या पाठीमागे एक घटना घडली. दक्षिण भारतातलं कोणतं तरी एक शहर, आणि त्या शहरामध्ये एका छोट्याशा गावामध्ये एक केवट राहत होता. एवढा साधा सरळ होता. त्याला जर कोणी विचारलं का रे केवट कसं चाललंय, काय चाललंय, तर तो म्हणायचा कुछ नाही सब रघुनाथ जी जाने. एवढा सरळ होता. जो कुछ जाने रघुनाथ जी जाने. आणि असं म्हटल्याच्या नंतर एवढा सरळ होता म्हणून लोकांनी त्याला नावच दिलं भोळा. तो शिव भोळातला भोळा नाही बरं, हा भोळा. आता बरेच समाजात भोळे असतात तसे, पण काही लय चाप्टर असतात भोळ्याचं सोंग घेतलेले, पण तसा हा नव्हता. हा एकदम भोळा साधा सरळ होता. लोकांनी नावच ठेवलं त्याचा भोला केवट. झालं काय? काय नाही, त्याला ते 2 मुलं होते आणि एक मुलगी होती. प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये सतत तल्लीन असणारा हा केवट. बाकी त्याला काही घेणं देणं नाही, सदा राम नाम करत राहणार. जाऊं कहा तज चरण तुम्हारे, जाऊं कहा तज चरण तुम्हारे. काको नाम पतित पावन जग, काको नाम पतित पावन जग. के ही अति दीन पिया जाऊं कहा तज चरण तुम्हारे, जाऊं कहा तज चरण तुम्हारे. सतत परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन असणारा. जाऊं कहा तज चरण तुम्हारे. अरे तुझ्या चरणाशिवाय दुसरीकडे कुठं जाणार आहे मी?
सतत तल्लीन राहणारा, 2 मुलं 1 मुलगी आहे. मुलगी विवाहाच्या योग्य झाली, मुलीचं लग्न करायचं आहे, पैसे जवळ नाहीत. त्याच्या 2 मुलांनी सांगितलं केवटाला, म्हटले पिताजी आपल्याला लग्न करायचं आहे ना बहिणीचं, मग लग्नाकरता काहीतरी पैसे घेऊन या म्हटले सावकाराकडून, आणि आपण पुन्हा कमाई करून त्यांची ती परतफेड करून टाकू. केवटानं ते ऐकलं. केवट त्यांच्या त्या गावातल्या एका सावकाराकडे गेला आणि त्याला जाऊन म्हणाला, मला पैसे पाहिजेत. किती पाहिजेत? 200 रुपये पाहिजेत. कशा करतात ते? लग्न करतात ते. व्याजाचे दरही ठरले आणि परत कमावल्याच्या नंतर तो मला देऊन टाकू म्हटले. ठीक आहे. सावकारानं पैसे दिले आणि एक रसीद लिहिली, चिठ्ठीवर लिहिलं यांना अमुक अमुक हे पैसे घेतलेले आहेत. आणि ते पैसे घेऊन गेला. मुलांनी थाटामाटामध्ये त्या मुलीचं लग्न केलं. लग्न झाल्याच्या नंतर याला दुसरं कामच नाही, सारखं जायचं ना परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाऊन भजन करायचं आहे. काही दिवसाच्या नंतर मुलांनी पैसे कमवले आणि पैसे कमवले, व्याजाचेही पैसे कमवले आणि सगळे आणून या केवटाजवळ दिले आणि सांगितलं, पिताजी आप जिनसे लाए थे उनको ये लौटा दीजिए. त्या केवटानं पैसे घेतले. पैसे घेऊन सावकाराकडे गेला. जेवढे पैसे घेतले ते 200 रुपयेही दिले आणि व्याजाचे जेवढे काही झाले होते तेही पैसे त्याला देऊन टाकले. ठीक आहे, मिळाले. मग त्यानं एक चिठ्ठी लिहिली, पैसे मिळाले म्हणून, आणि त्या केवटाला वाचायला दिली. म्हटले वाच, काय लिहिलंय वाच. आता केवटाला वाचताच येत नव्हतं. केवटानं सांगितलं, जो कुछ जाणे रघुनाथ जी जाणे, मैं कुछ न जानू. आज जे माहीत आहे ते वाचणारा प्रभू परमात्मा आहे. जे काय असेल ते योग्यच असेल, तुम्ही काय खोटं थोडंच लिहिणार आहे. एवढा साधा सरळ होता. आणि हे सावकाराच्या लक्षात आलं, हा एकदम सरळ आहे, साधा आहे, भोळा आहे, याला काही कळत नाही, आपण काहीतरी डावपेच करावा. त्याला सांगितलं, केवटाला पाणी घेऊन ये बरं जरा. पाणी घ्यायला केवट तिकडे गेला रे गेला की इकडे या सावकारानं दुसऱ्या चिठ्ठीवर काहीतरीच दिलं आणि पाणी घेऊन आल्याच्या नंतर त्याला ती दुसरी चिठ्ठी देऊन टाकली. ती चिठ्ठी घेऊन केवट निघाला. आता हिशेबाची चिठ्ठी म्हणून ती चिठ्ठी त्यानं कपाटामध्ये नेऊन ठेवून दिली आणि परमात्म्याचं भजन करायला लागला. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. बोलिए बोलिए. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. क्या करना फिकर फिर क्या करना. क्या करना फिर क्या करना. तेरे बिगड़े बनेंगे काम, फिकर फिर क्या करना. आराम फिकर फिर. पितु रघुवर श्री जानकी मैया, पितु रघुवर श्री. फिर क्यों परेशान हो भैया. कटेंगे कष्ट तमाम, फिकर फिर क्या करना. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. सिर पर क्या करना. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. काही अंतःकरणात दुसरा भाव नाही, फक्त परमात्म्याचं भजन करायचं आहे. तिथंच मंदिरात राहायला लागला आणि काही दिवसाच्या नंतर या सावकारानं कोर्टामध्ये केस टाकली. काय नमरी माणसं म्हणा, पैसे दिलेले व्याजासहित तरी त्याच्या विरोधात कोर्टात केस टाकली. म्हणजे यानं माझे पैसे दिले नाहीत, व्याजही दिलं नाही. कोर्टामधून संमन आला केवटाला, या तारखेला हजर राहायचं आहे. केवट झाला हजर. तिथं जज साहेबांना विचारलं, ते जे जज होते ना कोर्टातले, हे वृंदावनात जे फिरत होते हे तेच जज होते आणि या जजच्या अंडर खाली ही केस आलेली. आणि जज साहेबांना विचारलं केवटाला, केवट तुमने इनसे पैसे लिए थे. जी सरकार लिए थे. लौटा नहीं दिए. लौटा दिए.
ब्याज ब्याज की रकम भी लौटा दी। कोई प्रमाण है? केवटानं सांगित जी हुजूर, ये रसीद है, ये इन्होंने ही दी थी, साहूकार ने ये रसीद दिखाई। तो जज साहब ने वो देखी तो उस पे ऐसा ही कुछ सा लिखा था उस साहूकार ने। तो जज साहब बोले इससे तो सिद्ध नहीं होता बोली कि तुमने इनकी रकम चुकाई है। तो केवट रोने लगा, जी माय बाप हुजूर, हम तो इसी को सब कुछ मान कर बैठे थे, हमने सब कुछ लौटा दिया, फिर भी ये साहूकार मेरी तरफ मुकदमा चला रहा है। और ऐसा बोलने के बाद जज साहब ने बोला, रो मत, रुको रुको, तुम्हारा जो ये व्यवहार चल रहा था लेन देन का, उस समय वहां तीसरा कोई था क्या जिसके सामने आप दोनों ने ये व्यवहार किया है? तो उस समय केवट बोलने लगा, जज साहब, उस वक्त हमारे दोनों के अलावा सिवाय रघुनाथ जी के कोई नाही था। फक्त रघुनाथ जी त्याही वेळेला होते सोबत। आता जज साहेबाला काय वाटायला लागलं, रघुनाथ नावाचा कोणीतरी एखादा सज्जनच आहे काय की कौड गावात राहणारा। आता जज साहब बोले तुम अगली तारीख पर आओ। जज साहेबानं स्वतःच्या पैशाने एक संमन जारी केला रघुनाथजीच्या नावानं। जिथं कुठं रघुनाथजी असतील त्यांना बोलवण्यात यावं, अमुक अमुक तारखेला संमन गया। आता ते गावामध्ये इकडं तिकडं ते चपराशी घेऊन फिरला सगळीकडं, पण मजेची बात अशी, गावामध्ये रघुनाथ नावाचा एकही माणूस नव्हता। आता ते संमन द्यावं तरी कुठं? इकडं तिकडं फिरायला लागला तो चपराशी, फार थकला। कोणाला तरी विचारलं, ए रघुनाथ जी कहाँ रहते हैं? तर त्यानं सांगितलं, रघुनाथ जी कोई नहीं रहते, पर यहाँ रघुनाथ जी का मंदिर जरूर है। आता याला वाटलं रघुनाथ जी का म्हणजे रघुनाथाचंच हेच मंदिर आहे त्या माणसानं बांधलेलं। तो तिथं गेला आणि पुजारी समोर होते, पुजाऱ्याला सांगितलं, रघुनाथ जी का मंदिर है? पुजारी ने कहा हाँ ये रघुनाथ जी का ही मंदिर है। तर चपराशाला वाटायला लागलं हाच रघुनाथ आहे का काय की। चपराशानं सांगितलं, तो ये लीजिए, ये सम्मन आया है आपके नाम का। पुजारी म्हणला, देवाच्या नावानं कोण संमन पाठवलं हो आता? माणसामध्ये चलती कोर्टाची केस देवाच्या। आता देवाचीच इच्छा असेल त्याला काय करावं। पुजाऱ्यानं तो संमन हातामध्ये घेतला आणि सही केली, मिळाला संमन म्हणून। आता तर चपराशाला विश्वास बसला रघुनाथ हेच आहे। आणि इकडं तो चपराशी निघून गेला। पुजारी जी सम्मन को देखते हुए बोलने लगे भगवान से, भगवान तुम्हारे लिए आपके भक्तों ने कई बार कुछ लाया, कई बार कुछ लाया। कोई हार लाता है, कोई तुलसी का हार लाता है, कोई मोतियों का हार लाता है, कोई सोने का हार लाता है, कोई पैजनी लाता है, कोई करधनी लाता है, पर आज बड़ी कमाल हुई, आज आपके भक्त ने आपके लिए सम्मन भेजा है। सम्मन, रघुनाथ जी की सम्मन उनकी आज्ञा है, इसीलिए उस पुजारी ने उस सम्मन को प्रभु के चरणों में अर्पण कर दिया। आणि इकडं केवटाला विचारलं, अरे रघुनाथ नाम का कोई नहीं था गांव में, ऐसा कैसे लिखा दिया? केवटानं सांगितलं, अरे वो तो सब जगह रहते इसीलिए बोला मैं वहां भी थे, वही थे वो, इसीलिए झूठा काहे को लिखा दी? बोले मैंने कुछ झूठा नहीं बोला, रघुनाथ जी है तो ठीक है, तारीख पर हाजिर होने के लिए बोलो। ठीक है सरकार। तारीख आई आणि तारखेच्या आदल्या दिवशी पुजाऱ्यानं सांगितलं केवटाला, केवट कल सुनाई होने वाली है, तुमको हाजिर रहना पड़ेगा और समय से पहले जाओ। आणि केवट तिकडे गेला आणि दुसऱ्या दिवशी मात्र इकडं पुजाऱ्यानं आज जरा लवकरच उठला। आपले कसे काकड्याला उठत होते तसे पुजारी आज जरा 3 वाजताच उठले आणि लवकरात लवकर सगळी पूजा आटोपली, अभिषेक आटोपला, चांगले कपडे घातले देवाला। का? कारण शहरामध्ये जायचे कोर्टात, देवाला चांगले कपडे घातले, नाश्त्याला काहीतरी भोग लागावा म्हणून शिरा पोहे असं तयार करून देवाला दाखवलं, देवा नाश्ता करा, तुम्हाला जाऊन यायचंय, उशीर होईल, येताना भूक लागल तुम्हाला तिकडे जाताना, बरं हे खा। आणि पुन्हा भरलेल्या डोळ्यानं त्या पुजाऱ्यानं परमात्म्याच्या चरणाजवळ एकच प्रार्थना केली, म्हटला प्रभू
जाइए जरूर, ओ आपके सिवाय उसका और कोई नाही है. रडायला लागला पुजारी. आणि इकडं केवट कोर्टामध्ये पोहोचल्याच्या नंतर जज साहेबांना विचारलं, रघुनाथ जी कहाँ है? आता केवट बोला, होगी ही कहीं पर, वो तो सब जगह रहते, यही कहीं होंगे. और तो केवट कहाँ है, हाजिर हो. इसीलिए उस चपरासी ने, सेवक ने हाक पुकारी, रघुनाथ जी हाजिर है, रघुनाथ जी हाजिर है, रघुनाथ जी हाजिर है. असं बोलतात तिथं कोर्टात. जाऊन बघा कधी. तसं लागू नये कोणाच्या मागे ते. पण सांगतो ते एवढी ती हाजिर है, रघुनाथ हाजिर है, ऐसे 3 नारे जो लगाए हैं तो क्या देखा, एक वृद्ध की झुकी सी देह, दुपटी फटी सी, शीस बांधे है, गले में तुलसी की माला, माथे पर रोरी चारू चंदन, बिनीत चपराशी साथ, आज रघुनाथ जी पधारे. भगवान प्रभू रामचंद्र केवटाची साक्ष देण्याकरता कोर्टामध्ये हजर झाले. आणि जज साहेब विचारतात, रघुनाथ जी आप है? जी हम ही है. इन दोनों ने जो व्यवहार किया था उस समय आप थे? जी वही था. ते हे सावकार आजच बघायला लागले त्याच्याकडे. अरे आमच्या दोघात कोणीच नव्हतं म्हणलं, हे कुठून आलं? हो. आणि त्याला तुम थे? हाँ मैं वही था. और तो केवट ने इनको रकम दे दी क्या? दे दी. प्रमाण, रसीद? रघुनाथ जी ने कहा, जज साहब हुजूर, और रसीद इस साहूकार के कपाट में रजिस्टर में सेफ है. आप ऐसा करिए, इस साहूकार को यही रुकवा दीजिए और पुलिस को इनके घर भेज दीजिए. उनके कपाट में रजिस्टर में छिपी हुई रसीद है. उस रसीद में साफ साफ लिखा है, केवट ने इनकी सारी रकम चुका दी और ब्याज भी चुका दिया. आता देवापासून काय राहणार आहे महाराज लपून? अरे मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज सुद्धा त्या परमात्म्याला कळतो महाराज. असा आमचा परमात्मा आहे. आणि देवापासून काय लपून राहणार आहे? देवानं सांगितलं कपाटात ठेवली म्हणले त्यानं ती रसीद. आणि असं सांगितल्याच्या नंतर ते चपराशी पाठवला, रजिस्टर आणलं, रसीद मिळाली. और सेठ जी दंडित हो गए साहूकार. और फिर ये साक्ष्य देने वाले रघुनाथ जी तो कब के गए चले गए. पर जज साहब को तो कुछ ऐसा वैसा लग रहा था, क्योंकि ये साक्ष्य देने वाले जो आए थे वो जरा अलग ही दिख रहे थे. जरा प्रभू परमात्म्याचं रूप होतं ते. केवटाला बोलून घेतलं चेंबरमध्ये. ते जिथं राहतात ना आतमध्ये, जजच्या खुर्शीच्या पाठीमागे एक खोली असते, त्याला चेंबर म्हणतात. त्या चेंबरमध्ये केवटाला बोलवून घेतलं. केवट, ए रघुनाथ जी कहाँ रहते हैं? बोले जहां हम रहते हैं. और तुम कहाँ रहते हो? जहां रघुनाथ जी रहते हैं. ओ तो ये कौन है, कहां से आए हैं? नहीं, बोले जिनका मंदिर है ना वही रघुनाथ जी है. तो जज साहब बोले जिनका मंदिर है? इन्होंने मंदिर बांधा है ऐसी तो इनकी हैसियत नहीं दिख रही थी, और मंदिर के पुजारी है ऐसा भी नहीं लग रहा था. तो इनका मंदिर है. केवट ने बोला, हुजूर माई बाप, ये वही थे जो मंदिर में विराजमान है. आणि असे शब्द ऐकल्याच्या नंतर जजला अशा मुंग्या सुटल्या महाराज. परमात्मा साक्षात तिथं कोर्टात साक्ष देण्याकरता हजर राहिला. डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या जजच्या. आणि जज साहेबांना ती खुर्ची सोडून दिली. धावत पळत आपल्या बंगल्यामध्ये निवासस्थानावर पळत निघाले. आणि जात असताना शेजारच्यांनी विचारलं, जज साहब, जज साहब, आप रोते रोते क्यों जा रहे हैं घर, क्या हुआ? तब जज साहब ने बोला, शुक सारद नारद शेष गणेश हूँ के नहीं ध्यान में आते रहे. सोई आज विनीत अदालत में
केवटा के गवाह कहाते रहे आज बिनीत. नवल एवढंच वाटतंय म्हणले आश्चर्य. दुःख एवढ्याच आहे. शुक सारद नारद, शुकाचार्य नारद यांच्या ध्यानात न येणारा परमात्मा आज माझ्या पुढं कोर्टात साक्ष देण्याकरता इथं उभा होता आणि मला कळालं नाही. दुःख याचंच वाटतंय. आणि दुसरी गोष्ट अशी, उनकी बहुत बेआदबी हुई यहाँ, उनके विरुद्ध सब कुछ यहाँ हुआ. क्या हुआ? कुर्सी पे बना, कुर्सी पे बना जज बैठा रहा, जगदीश खड़े समझाते रहे आज बिनीत. अरे दुख एक ही बात का लग रहा है कि जिनकी अदालत में हर एक को एक ना एक दिन खड़ा रहना है, उस जगदीश परमात्मा को मैंने अपने कटघरे में खड़ा कर दिया. इसीलिए उन जज साहब ने खुद के उस नौकरी का इस्तीफा दे दिया उसी दिन उसी वक्त. और इस्तीफा देने के बाद वो जज साहब वृंदावन आ गए और फिर साधु बनकर रहने लगे. वृंदावन में घूमते थे पर किसी भी मंदिर के अंदर नहीं जाते थे दर्शन के लिए. क्यों? क्योंकि मेरी वजह से भगवान का अपमान हो गया है. मैं इस लायक नहीं परमात्मा तेरे दर्शन करने के लिए इस मंदिर के अंदर आऊं. आ तो गया हूं मगर जानता हूं तेरे दर पे आने के काबिल नहीं हूं. आ तो गया हूं मगर जानता हूं तेरे दर पे आने के काबिल नहीं. आ तो गया हूं मगर जानता हूं. तिथूनच ती खालची धूळ अशीच माथ्याला लावायची आणि चालत राहायचं. तेरे दर पे आने के काबिल नहीं हूं. इस सारी संसार में तेरा ये नाम मेरी जुबा पे ना आया. खतावार हूं मैं, गुनाहगार हूं मैं, तेरे दर पे आने के काबिल नहीं. माना की दाता हो. परमात्मा देणारा आहे मान्य आहे. काल झालं देणाऱ्याचं चिंतन. परमात्मा माना की दाता है, देणारा आहे याचा अर्थ असा नाही की मैं मेरा दामन उसके सामने पसारूं. पसारना नहीं चाहिए, क्योंकि अभी जो दिया है वही कम नहीं है. काही कमी केलंय का देवानं? देवाच्या दारात आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या समोर मागत राहताना देवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण असं मागत असताना एवढं लक्षात घ्या, आजपर्यंत देवानं काही कमी केलंय का तुम्हाला? काहीच कमी केलेलं नाहीये. पण तरी सुद्धा ही सगळी मंडळी मागायला जातात. पण त्या जज साहेबानं सांगितलं, तेरे दिए हुए का मैं कर्जदार हूं, हतावार हूं मैं, गुनाहगार हूं, तेरे दर पे आने के काबिल नहीं हूं. मला सांगायचे काय, नाम लेते ही नामी का प्रागट्य उसी वक्त होता है. इसीलिए करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान, तत्र प्रत्येकता नता ध्यानम. योगसूत्रामधलं हे सूत्र आहे. ध्यान कशाला म्हणतात सांगू का? हो, विजातीय प्रत्यय प्रवाह तिरस्कार पूर्वक, सजातीय प्रत्यय वस्तूचा प्रवाह निरंतर भगवंताच्या दिशेनं सतत चालू राहणं याला म्हणतात ध्यान. एवढं ध्यान या सगळ्या मंडळींनी केलं म्हणून करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. त्याचं नामस्मरण केल्याचा फायदा काय? हा परमात्मा आपल्या भक्ताचं उष्ट खाण्याकरता तयार होतो. पाहता गोवडी अन खाय त्यांची उष्टावडी. ओ देवानं उष्ट खाऊ का आणि खाऊ द्याव का आपण?
बरं आपण दुसऱ्याचं खाऊ का? नाही खाऊ ना, नाही आता हो म्हणावं तरी पंचायत आहे, नाही म्हणावं तरी पंचायत आहे. तर खाय त्यांची उष्टावळी. कसं आहे, उष्ट खाण्यामध्ये दोष कधी लागतो? तिघा जणाला दोष लागत नाही उष्ट खाल्ल्यावर. कोण कोण येतं? पहिला मुद्दा, देवाचं भक्तानं उष्ट खाल्लं दोष लागत नाही. भक्ताचं उष्ट देवानं खाल्लं दोष लागत नाही. आणि गुरुचं उष्ट शिष्यानं खाल्लं दोष लागत नाही. आणि अजून एक प्रकार आहे, आता ते काही शास्त्रात लिहिलेलं नाही हो, पण ती एक रूढी आलेली, परंपरा आलेली, तिथं एक उष्ट खाल्लेलं चालतं. पहिला मुद्दा माझा असा, देवाचं भक्तानं भक्ताचं देवानं उष्ट जरी खाल्लं तरी दोष लागत नाही. दोष का लागत नाही? सरळ साधा विचार आहे. बघा, आपल्याकडं आता समजा लाडू आहे, जेवण करत असताना आपण लाडूचा एक घास खातो. खाल्ल्याच्या नंतर लाडू उष्टा झाला का नाही? हो, उष्टा झाला ना, आपण खाली ठेवला. पुन्हा एकदा आपण 2-4 चपात्या खातो, भात खातो, पुन्हा एकदा उष्टा झालेला, पहिला उष्टा झालेला लाडू आपण खातो दुसऱ्यांदा. मला सांगा, आधीच उष्टा झालेला पुन्हा एकदा आपण खाल्ला म्हणजे उष्टच खाल्लं ना आपण, आपल्याला दोष आहे का? का लागत नाही? का दोष नाही? कारण आपण आपल्याहून वेगळे नाही म्हणून आपल्याला दोष नाही. मला तेच सांगायचंय तुम्हाला, देव भक्ताहून कुठं वेगळे आहेत? देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. देव आणि भक्त दिसायला वेगळे आहेत, असायला मात्र एकच आहेत. याचं जरा कमी करावं, शिट्टी वाजायली. आणि त्याच्यामुळे यांचं उष्ट खाल्लेलं चालतं. दुसरा मुद्दा माझा असा, गुरुचं उष्ट जर शिष्यानं खाल्लं तरी चालतं. 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले ज्ञानोबारायनं, श्री गुरुचे उशिटे ज्ञानोबाराय सांगतात, तेही चालतं. आणि तिसरा एक प्रकार ती म्हणजे रूढी आहे, तिथंही उष्ट खाल्ल्या जातं. कुठं? धोंड्यात का? लग्न झाल्या लग्नामध्ये ते उष्ट खाऊ घालतात. घालतात ना? खाल्लं का नाही तुम्ही? ते जिलबीचा तुकडा घेतात की हो, आधी इकडं खाऊ घालतात, मग तिकडं खाऊ. काय लाजायले तो खाऊ घालतात. नाही बाई, हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, कशात लिहिलेलं नाही. का कुठून आलं कोणास ठाऊ. ते रूढीनं चालत आलेलं आहे म्हणून तिथं एक दोष लागत नाही. आमच्या परमात्म्यानं उष्ट खाल्लंय देवाचं, पण नुसतं उष्ट नाही, शब्द आहे खाय त्यांची उष्टावळी. उष्ट वेगळं आणि उष्टावळ वेगळी. लक्षात घ्या, जेवण करत असताना जर ताटात शिल्लक राहिलं पात्रात तर ते उष्ट आहे. आणि उष्टावळ म्हणजे ताटाच्या भोवताल जे सांडलं जातं ना, वरण भाताचे काही कण, डाळ, हे जे सांडलं जातं भोवताल, याला म्हणतात उष्टावळ. का खाल्ली देवानं? कारण ते भक्त देवाला स्वतःचं उष्ट खाऊ देत नव्हते, ताट घेऊन जायचे तसंच. मग देवानं काय केलं? मला नाही खाऊ देत उष्ट, तुमची उष्टावळ खातो म्हणले. खाय त्यांची उष्टावळी विठोबार टाळी 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 वाजवा. पुंडरी कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार आधारमण जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर प्रभू, जय जय माखण चोर. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. काल्याचं कीर्तन आहे. बाकीच्या अभंगाचा विचार विस्तार जरी नाही झाला तरी चालतो, पण मुख्य काम म्हणजे काल्याच्या कीर्तनाचं चरित्राचं वर्णन आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी,
का 10 मिनिटात आवरायचं आहे आपल्याला. कारण शब्द विस्तारावे असा नाही, उच्चारावे असा आहे. विस्तारावे असला असता तर विस्तार केला असता आपण, पण उच्चारावे नुसताच उच्चार करायचा आहे. केले देवे गोकुळी. परमात्म्यानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं, काय केलं बाबा? परमात्म्यानं 2दा चरित्र केलं. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे परमात्मा लहान होते ते तिथं गोकुळामध्ये आल्याच्या नंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. एवढं सुंदर मनमोहक रूप होतं परमात्म्याचं. प्रत्येक गवळण पाहायला यायला लागली. काय भगवंताचं रूप. रूप सावळे सुकुमार, काणी कुंडल मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार. सुंदर परमात्म्याचं रूप न्याहाळण्याकरता प्रत्येक गवळणीने यावं आणि ते रूप पाहायचं आणि तिथंच थांबायच्या. दुसरं कामच सुधरत नव्हतं. का? कारण पाहिली यावे धुलावे आणि बैसे जीवे जडोनी. एवढे जडून बसायचे परमात्मा. असंच व्हायचं रोजच्या रोज. हळूहळू परमात्मा लहानाचे मोठे व्हायला लागले. इकडं तिकडं पळायला लागले, खेळायला लागले. ते काय झालं, ते नंदबाबाचा जे वाडा होता ना, त्या वाड्याला खांब होती. खांब आपली कशी खांब येते तसे मोठमोठाले खांब होते. आणि त्या खांबा नुसते खांब नव्हते, रत्नांनी जडित होते. माणिक, पाचूक, हिरे, मोती सगळ्यांना मढवलेले खांब होते. 100-200 खांब होती. अशी एवढा मोठा वाडा होता तो. आणि मग ती भगवान श्रीकृष्ण परमात्मा हळूहळू चालायचे, दुडू 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 पळायचे इकडं तिकडं. आणि पळत असताना काय करायचं परमात्म्यानं? लोणी घ्यायचं, खात खात निघायचे. आणि खात जात असताना एका खांबामध्ये पाहिलं तर झालं असं, रत्न जडित असल्यामुळं त्या रत्नामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं. प्रतिबिंब दिसल्याच्या नंतर देवानं काय केलं? बघितलं, म्हणलं अरे आपल्या घरात चोर शिरला, लोणी खातो. म्हणले माया, अगं घरात तो चोर शिरला म्हणले. हो. आणि मग मैया म्हणून आवाज दिल्याच्या नंतर यशोदा माता काही येईना. परमात्मा धावत गेले आणि यशोदा मातेला धरून आणलं. चल, काय झालं? काय नाही म्हणला, चोर घुसलाय घरात आपल्या. काय केलं त्यानं? लोणी खातोय म्हणला चोरून. चल, ओढत आणलं आणि खांबाच्या जवळ तिथं उभं केलं. आणि म्हणला हे बघ म्हणला, ते त्याच्या तोंडाला बी लागलंय म्हणला, बघ लोणी. कोण? देवच आहे. देवाचंच प्रतिबिंब देवाला दिसायला लागलं आणि परमात्मा म्हणायला लागले बघा बघा कसं खायलाय चोर. अशा लीला केल्या महाराज परमात्म्यानं. एके दिवशी संध्याकाळी झोपले आईजवळ आणि यशोदा मातेजवळ. झोपल्याच्या नंतर वर पाहिलं आकाशात. कोण दिसलं? सूर्य. का रात्री कोण दिसतंय? चंद्र दिसला. आणि गोल होता. आणि गोल असल्यामुळं परमात्म्यानं सांगितलं मैया मला चेंडू पाहिजे खेळायला. आणि दुसरा तिसरा नाही, तोच पाहिजे. आता आली का पंचायत, आता कुठून आवा, कसा आणायचा? मग यशोदा मातेनं काय केलं? बरं आता याच्याकरता दुसरा अवघड थोडंच आहे काय? चंद्र सूर्य आणणं काही कठीण नाही ना. अहो एवढंच काय, तुम्ही पहा ना वर्णन केलेलं. चंद्र सूर्य हे तुझेच डोळे, जसे शरदाचे चांदणे, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. यशोदा मातेनं एक युक्ती केली. आरसा आणला. आरसा नाही काय केली बघायला. आरसा आणला आणि आरशामध्ये काय केलं? चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं आणि देवाला म्हणे हे बघ काना इथं आला चंद्र, बास झाला म्हणले, आता भेटला आम्हाला. एवढी मौज होती देवाची. अशा अनेक लीला केल्या. हळूहळू इकडे तिकडे पळायला लागले. घरातून बाहेर पडले. सवंगडी गोळा केले आणि यांनी एक संघटना स्थापन केली. काय करायचं? काय नाही म्हणले, संघटनेचं काम असते गावचा विकास करायचा. काय करायचं? गावचा विकास. पण ही संघटना अशी होती, पेंद्यानं विचारलं देवाला, देवा आपलं गाव तर चांगलं आहे म्हणले, मग संघटनेचं काम काय?
देवानं सांगितलं काही नाही, चोऱ्या करायच्या म्हणजे. तेव्हापासूनच सुरू झाले का काय कोणाला माहित. अहो तर मग चोऱ्या करायच्या कशा करायच्या, कोणत्या करायच्या. चित्त चोरियाले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे रामा सावळे रूपडे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे चोरटे चित्ताचे. असं रूप होतं देवाचं. चित्त मोही येले चोरी येले नंदाच्या नंदने. चोऱ्या करायला लागले आणि मग चोऱ्या केल्याच्या नंतर शांत कुठं बसलं, गाराणे सुरू झाले. गाराणे सांगाया गोकुळीच्या स्त्रिया आणि गाराणे सांगायला आल्या तुझ्या कृष्ण आला होता म्हणले परवा आमच्या घराला आणि दया दुधाचा नासोडा केला. आणि मग यशोदा माता म्हणायला लागली माझ्या कानानं आणि तुमच्या घरी. अगं माझ्या बाळाकडे बघा तरी म्हणली जरी कसा दिसतंय तो. बाळ सगुण गुणाच ताने ग बाळ दिसते गोजिरवाने गे. काय सांगता गाराणे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गोकुळच्या नारी. सगुण गुणाचं तान आहे म्हटली. एवढंच नाही, श्रीरंग माझा वेडा गे. वेड कोणाला म्हणायली ती, जगाच्या मालकाला. दाखवा बरं म्हणून तुम्ही, दाखवाला. अरे भक्तीची ताकदच आहे महाराज ही. उगच देव पोटाला येत नाही कोणाच्या. श्रीरंग माझा वेडा गे त्याला नाही दुसरा जोडा गे. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. आणि मग परमात्मा अजून निघायचे दुसऱ्या गवळणीच्या घरी. काही गवळणी तर आमच्या घरी देव आला नाही म्हणून तिथं यायच्या गाराने सांगायला. देव म्हणायची हिच्या घरी गेलोच नाही आपण. हे जगावात गेलो नाही सब त्याला काय नाही, आमचं नाव घेतलंय ना भांडणात. हिशेब निघाला आम्ही आलोच नाही ना, पण आमचा काय पत्ता त्याच्यामध्ये. काय माणसं उगच घेत राहतात दुसऱ्याला. तसं पण त्याचं कारण होतं काय. अरे ज्या गवळणीच्या घरी आमच्या परमात्म्यानं चोरी केली, डेरा दंभाचा फोडीला कुलूप मायेचे तोडले, शिंके अविद्येचे फोडीले, तोडिली बंधाची अर्गळा. एवढं जर परमात्मा करत असेल, काय गरज आहे गवळणीला पुन्हा जायची गारानं सांगायला. ज्या डेऱ्याला ज्या माठाला दया दुधाच्या भांड्याला परमात्म्याचा हात लागावा, त्याच्यातलं दही दूध कमी होईल का हो? होईल. अरे बघा ना, ज्या देहाला हात लागला देवाचा त्याचे झेंडे लागले महाराज आज संत महात्म्याचे. आमच्या ज्ञानोबा राहिला, आमच्या तुकोबा राहिला, देवाचा हात लागला. झालं का नाही कल्याण? काही कमी पडते का? भरभरून ओसंडून व्हायला लागलं हे बाहेर. पुरुषार्थ सिद्धीच वती घेवोनी आपुले हाती, रिगाला भक्तिपंथी आणि जगा देत जगाला देण्याकरता निघाले. आमचे तुकोबाराय 4000 अभंग तयार केले महाराज. का? सगळ्याला वाटत फिरले. आमचे ज्ञानोबाराय 9000 ओव्या तयार केल्या. कुणा करता? आपल्या सगळ्या करता. परिणाम कशाचा? ज्या देहाला आमच्या देवाचा हात लागलाय त्याच्यात कधी कमी पडत नाही. मग एवढंच करायचंय, याही देहाला त्या परमात्म्याचा हात लागावा. बस एवढंच आहे. एकदा का हात लागला रे लागला का मग आपला सुगंध सुटल्याशिवाय राहणार नाही.
आणि ज्याचा ज्याचा सुगंध सुटतो त्यानं समजून जा आपल्याला देवाचा हात लागला. विठाला विठाला. आणि परमात्मा मग अशी गाराणे यायला लागल्याच्या नंतर यशोदा मातेनं सांगितलं काना इथं नाही थांबायचं म्हणले, आता शाळेत जायचं. खोड्या जास्त यायला लागल्या. त्या काळची शाळा गायी घेऊन रानात जायच्या. देवाला असं सुंदर सजवलं आणि सजवल्याच्या नंतर ते बासरी एक होती ती खवली अशी कमराला, मोराचा पीस लावलेला आहे, खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, ती घोंगरा असलेली आणि असं सुंदर मनमोहक असणारं रूप परमात्म्याचं. परमात्मा निघाला आणि थोडं अशी इतकं गाडी इतकं अंतरच पुढे गेली होती देव, इतकंच. मी तिथंच होतो न तेव्हा. असे इतकेच पुढे गेले आणि तितक्यामध्ये देवानं असं पाठीमागं वळून पाहिलं. म्हणजे स्वयंपाक झालाय का नाही म्हणून नाही, झालाय. देवानं पाठीमागं पाहिलं. यशोदा माता रडायला लागली ना, पहिल्यांदाच चाललंय शाळेत म्हणून, लांब जावं लागणारे गाई वळायला. रडायला लागली यशोदा माता. देवानं सांगितलं पेंद्याला, पेंद्या जा बरं का रडायला लागली आई बघून ये जरा. पेंद्या गेला. यशोदा काकू काय झालं म्हणला तुम्हाला रडायला? यशोदा मैयानं सांगितलं, म्हणले काय सांगू तुला, माझ्या लेकराला बाहेरचं वारच माहीत नाही रे. कधीच नाही घराच्या बाहेर पडलं ना, आता चाललंय तिकडं गाई राखायला, कसं होईल काय नाही की म्हणले त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. पेंद्या म्हणला वारं माहीत नाही आणि याला म्हणला वार बाहेरचं मधलं सगळं याचंच वार आहे म्हणला, दुसऱ्या कोणाचं वार आहे. त्याची काही चिंता करू नका ना, आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायची गरज नाही, त्याचंच आमच्यावर लक्ष आहे म्हणला. आणि असे परमात्मा गायी घेऊन निघाली. गायी तिथं चरण्याकरता सोडून दिल्या आणि परमात्मा इकडं महाराज वेणुवादन करायला लागले. आदरी धरोणी वेणू, आदरी धरोणी वेणू, आदरे धरोणी वेणू, आदरे म्हणा म्हणा. ए वेणू वाजविला कोणी नेनो, आदरी धरोणी, आदरी धरोणी वेणू. जय हो, हरी 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 बोल. कसं वाटतं ऐकताना? तिथं कसं वाटत असेल तेव्हा ती देवाची बासरी ऐकत असताना उगच नाही तिला ठेवलं परमात्म्यानं स्वतःच्या ओठावर. 6च्या 6 विकार तिनं आपल्या अंतःकरणातले बाहेर काढले. तापलेली सळई आपल्या अंगामध्ये घालून सगळ्या गाठी आतल्या काढून टाकल्या. तेव्हा कुठं बासरी 24 तास परमात्म्याच्या जवळ आहे. म्हणून ज्याला ज्याला परमात्म्याच्या जवळ राहायचंय त्यांना आतल्या गाठी काढून टाका. हा सप्ताह त्याच्याच करताय, त्याच्याच करताय. इथं काही गाठी घेऊन नाही जायचं. हो, ती काल एक आम्ही बसलो होतो आत, आपल्या सप्त्यातली होती का कुठली होती की बाई, एक म्हातारी आत आली. म्हणली गड्डा आहे का म्हणली. तिला ते मोबाईल चार्जिंगला लावायचा होता, तिच्याकडे वायर होतं ते, पण ज्याच्यात लावायचं ते पुढचं गड्डा, आता तिच्याच भाषेत सांगतो ना, ती गड्डा आहे का म्हणली. अगं आजीबाई म्हणलं इथं गड्डा काढायला बसलो तर आम्ही, आणि तू कुठं गड्डा विचारते इथं. आणि नेमका तेच विषय चालू होता गड्ड्याचा. तसा सप्ताहच त्याच्या करताय. आपल्या अंतःकरणातले द्वेष विचार हे सगळे विकार काढून टाकायचे आहेत आणि फक्त निस्वार्थ पद्धतीनं परमार्थ करायचा आहे. हा टाळही त्याच्याकरताच वाजवायचा आहे. अंतःकरणातला विटाळ घालवण्याकरता टाळ वाजवायचा आहे. दुसऱ्या कशा करता नाही. विना ही सगळी ही तार, हा पखावज, हा भजन, परमार्थ केवळ आणि केवळ विकार बाहेर काढण्याकरताच हे सगळं. तसं त्या बासरीनं काढले म्हणून त्या गवळणी चिडायच्या तिच्यावर. म्हणले काय ग, एवढं काय पुण्य केलं तू, देव तुला 24 तास जवळ ठेवतात. जेवताना देवानं बासरीला जवळ ठेवा. कुठं निघाले तर हातातच असायची. काय काम असेल तर इथं खोवून ठेवायचे. झोपताना देव उशाला घेऊन झोपायचे त्या बासरीला.
एवढा अधिकार वाढला त्या बासरीचा, त्याच्याकरता अंतःकरणातला विकार काढावा लागतो. परमात्म्यानं विनोवादन केलं, त्या गायी वळण्याकरता सोडल्या होत्या, मग खेळ खेळायला लागले बाबा. इकडं चांगला 1 वाजला होता, नेमके दुपारच्या टायमातच खेळायला सुरू झाली. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको. कसा सापडला शियात, आला तुझ्यावरी राज, आला तुझ्यावरी राज, नाही बुद्धीशी काज. किती करशील रे कुरघोडी, करशील रे कुरघोडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी. हा मामा तू घाली कानोबा, हा मामा तू घाली कानोबा, हा मामा तू घाली कानोबा, हा मामा घाली नंदा घरी, मिळोनी गवळी याच्या नारी, हे गोपाळ नाचती गजरी कानोबा, हा मामा तू घाली कानोबा, हा मामा तू घाली कानोबा, हा मामा तू घाली. हा मामा जसा तिथं गोकुळात घातला, तसाच हा मामा पंढरपुरामध्ये सुद्धा घातला. कसा? पुढच्याच चरणात दिलंय, हा मामा घाली पंढरपुरी, पुंडलिकाची भिड तुला भारी, ए उभा केला विटेवरी कानोबा, हा मामा तू घाली कानोबा, हा मामा तू घाली कानोबा, हा मामा तू घाली. हा मामा घाली पंढरपुरी, पुंडलिकाची भीड तुला भारी, उभा केला विटेवरी कान्होबा, हा मामा तू घाली. आता अशी किती खेळ आहेत, तुम्ही दौडगावला पोहोचेपर्यंतची खेळ आहेत आमच्याकडं. हो, पण तितके नाही म्हणणार, वय झाले तुमचे आता, कशाला उग पुन्हा खेळात ओढतो मला. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, अन खेळ मांडियला यमुनेची तिरी, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे वना. एवढे खेळ खेळे वेणुवादन केलं. हा या खेळाचा बॉसच म्हणायचं, तुम्हीच खेळा. अबक्का दुबक्का तिबक्का पोरा त्रिकोणी खेळ मांडू, खेळ इटी दांडू आता भिवू नको गांडू, धन 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 धन. खेळ विटी दांडू आता भिवू नको गांडू.
खेळ खेळले आणि खेळून खेळून दमले. तुमच्यासारखेच असे खांदी बहार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा परता झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. परमात्म्यानं सगळ्यांना काला करण्याकरता शिदोऱ्या आणायला सांगितल्या. ते गोपाळ म्हणायला लागले देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. जरी आमच्या शिदोऱ्या आणल्याच तरी आमच्या पाप पुण्य मिश्रित शिदोऱ्या आहेत आणि तुमची शुद्ध पुण्याची आहे. कसा आहे परमात्मा घोंगडी चांगली कानोबा तुझी स्वगत सच्चिदानंद मिळोणी शुद्ध सत्व गुण विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे घोंगडी चांगली. तुझी चांगली म्हणले पण आम्हासी का दिली वांगुली रे. आपली चांगली का घोंगडी कशी आहे नवाठाई फाटून गेली. 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी दिली आपल्याला आणि त्याच्यातच माणसं नटतात आणि फिरतात. काय 9 ठिकाणी फाटली नाही घोंगडी. अरे घोंगडी म्हणजे हा देह आहे याला म्हणतात घोंगडी. 9 ठिकाणी 9 छिद्र आहेत या देहाला. 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी ती तवा महासी दिधली रे गोपाळ सांगतात. आणि कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. ही विनंती ऐकली आणि परमात्म्यानं सांगितलं काही हरकत नाही म्हणजे सगळं सामावून घेतो. मोठा असा खडक पाहिला खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. परमात्मा मधोमध उभे आहेत. सगळ्यांच्या शिदोरे एकत्रित करतात. लहान लहान गोपाळ पुढे आहेत मोठमोठे पाठीमाग आहेत. कशी रचना आहे कमल पुष्पाकार रचना आहे. सुंदर अशा प्रकारची रचना. परमात्मा काला मिसळत असताना वाटत असताना प्रत्येक गोपाळाकडे परमात्म्याची नजर आहे प्रत्येकाकडं. आणि गोल बसणाऱ्या प्रत्येक गोपाळांना हेच वाटतंय देव आमच्याकडे पाहतोय. काय वाटतंय काय वाटतंय देव आमच्याकडे पाहतो. कुणाकडं आमच्याकडं म्हणजे कुणाकडं त्या गोपाळांना वाटायला लागलं. तसं जसं गोपाळांना वाटतंय ना तसंच आपल्यालाही वाटू द्या. कुठलंही काम करत असताना माणसं चांगलं काम करताना नाही वाईट काम करत असताना घाबरत नाहीत. काय होतंय भीतात कोणी बघणं म्हणून पण तिथंही कॅमेरा असते. कोणाचा परमात्म्याची नजर असती. जर 24 तास आपल्या डोक्यात हा विचार असला की हे देव बघायला बरं देव बघायला बरं माणसं करतच नाहीत वाईट कामं. तसा विचार गोपाळांकडे होता. आणि ती मग प्रत्येकाला परमात्मा काला वाटायला लागले. या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य मुनी श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशम स्कंधातल्या 3 अध्यायामध्ये करतात. आजी ओसा अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा फुला काल्याची आसे देव जडी झाले मासे पुसोनिया सांगा ते हात. हो ते म्हणत नाहीत ना ते शब्द ते तुकोबारायनच म्हणाव. आणि तुकोबारायच्या शिव्या बी तुकोबारायनच द्याव. किती सांगू तरी नाही कधी ती आपण नाही म्हणायचं ते तुकोबारायनं म्हणायचं. फक्त पारायण करत असताना गेले शब्द ठीक आहे ते गादीवर आहेत आपण म्हणून त्याचा दोष नाही. पण बाजूला आल्यावर नाही उच्चार करायचा आपण त्याचा ते तेनच म्हणाव. आणि तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ
आणि विशेष हा लाभ संत संगी. काला दुसरीकडे कुठं नाही, संताच्या संगतीत आहे. आणि परमात्मा स्वतः करायला लागलाय. म्हणून शुकाचार्य वर्णन करतात, बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पानो मसृण कबलम तत्फला निंगुलेषु तिष्ठन्मध्ये सपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति विभुजे यज्ञ भुग्बाल केले. पुंडली कबरदारी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की. सुंदर अशा प्रकारचा काला संपन्न झाला. काला करीती संत जन सवेत्यांच्या. आता तुम्हीच म्हणा आता. नारायण संत आणि नारायण हो या दोघांना मिळून काला केला. आणि आपण त्याच्या संगतीत असल्यामुळं आपल्याला हे भेटला. असाच उत्तर काला आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत जावा अशीच. कोण आहे दुसरा एक? नाही मग हेच माहिती आहे मला. ते एक नारायण आहे ना सगळ्यात मोठा. ते पहिला आहे, तिसरा नाही. ते पहिला हे दुसरा आणि पांगरीचा तिसरा. असाच काला आपल्याला उत्तर मिळावा अशीच इच्छा भगवत चरणी व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जनी प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका आवा कुडिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा सर्वांनी खाली बसा. पुरुष मंडळी सुंदरपणे पार पडलेलं आहे. आपल्या मठाधिपती राम महाराज ठाकूरबुवा लोहगावकर सुंदर अशी सेवा केलेली आहे. आमच्या पंचकृषीच्या वतीनं महाराजाचा सन्मान आमचे संदीप महाराज नागरे हे करतील. लवकर या संदीप महाराज नागरे. आणि आपल्या 7 दिवस ज्यांनी भजन सुरुवात केलेली आहे, दररोज आम्ही विनंती केली की बापू होच म्हणले, ते आमचे शामराव बापू दोडगावकर यांचासुद्धा सन्मान आमचे त्याच्याच गावचे कोंडलिक कुटे त्यांनीसुद्धा येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. या लवकर. आणि आमचे 7 दिवस विधीच्यासारखंच. हां चला मग उठा उठा उठा. आणि आमचे जे साथीदार गाव आहेत ना, उकळी पिंगळी सोन्ना, 10 मिनटं याला किती टाईम? 10 मिनटं लागणार आहेत. उकळी पिंगळी गावच्या तर्फे एक माणूस समोर या आणि आमचा हे सन्मान घ्या. चल गावातून तुम्ही कोणी उठा? पिंगळी सोन्ना उकळी. चला घ्या. थांब थांब, तो नाव आहे माझं. आहे चल जा. चला या. 3 गावचे एक एक.
काय आता मला एकदा सांगू द्या. चला. आणि आमच्या गावातील ज्यांची मला प्रत्येक गेले वर्षीसुद्धा साऊंड सिस्टीम जे लागेल ते साहित्य फ्री होतं, रुपया घेतला नाही गावातही बी. आणि इथंसुद्धा पंढरपूरला तुम्हाला काय साहित्य न्यायचं ते तुम्ही नेऊ शकता. आमचे रमेशराव घुगे त्यांनीसुद्धा समोर यायचं आणि आपला सन्मान घेऊन जायचं. आणि तेच शामिना ज्वेलरी चटया त्यांच्या आहेत, रुपया न घेता. आमचे आचारी सुंदर 7 दिवस आम्हाला वेळेवर हजर केलं, टायमाला दिलं, त्याबद्दल आमच्या पंचक्रोशीच्या वतीनं आचारी मुंजामामा त्यांनीसुद्धा समोर यायचं आणि आमचा सन्मान घेऊन जायचा. चला चटचट घ्या बरं. चला. आणखी कोणी आहे आपल्या गावातलं? हां बाबा गोलू तू ये, बाबा बनवरचं तू ये. चला उपपर्यंत द्या ना त्यातले दिलं का? हां उपपर्यंत द्या. चला. हां द्या द्या द्या, हातात बुक लावून द्या. हां चला. हनुमान आले नाहीत, द्या त्यांना. रामकृष्ण. कराळे चा सुद्धा सन्मान पांडुरंगाची प्रतिमा आणि उपर्ण देऊन होईल. महाराजाचे सोपदार स्वप्ने रेणकापूरकर त्यांचा सुद्धा सन्मान. आणि ओ